नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 22 जुलै भागामध्ये चारस म्हणतो, आई गंगेत घोडं आलं ते म्हणतात ना, तसं वाटतंय मला. नाही हो करता करता अधिपती अक्षरा एकदाचे ट्रिपला गेले. आजी म्हणते, हे समजा तुमच्यामुळे. तुम्ही नियोजन करून हे सगळं घडून आणलं. आता एकदाची गाडी रुळावर येईल. मला असं झालं कधी एकदा दुपटी अंगडी टोपडी शिवायला घेते. चारस म्हणतो, आई आणि मोठीने हसतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्या मनातलं बोललात. कधी एकदा आपल्या घराचं गोकुळ होईल असं झालं. पण ती बसली ना. आजी म्हणते, कोण? तर म्हणतो, तुमची लेक नागिनीसारखी वेटोळं घालून बसली माझ्या घराला. दिवसेंदिवस तिची पकड घट्टच होते. तेवढ्यात भुवनेश्वर येते आणि म्हणते, हाय का आमच्या मागं आमच्याबद्दल गरळवकणं चालूच आहे. चारस म्हणतो, तुझ्याशी बोलत नाही आहे मी. भुवनेश्वर म्हणते, पण आमच्याबद्दल बोलताय ना. तर तो बोललो, माझं घर आहे, माझी रूम आहे ना, मी वाटेल ते बोलेल. मालक आहे मी इथला. तू अडवणार मला? तुला ऐकायचं नसेल तर जा ना. भुवनेश्वर म्हणते, आमचा लेख सांगाल ना तेव्हा जाऊ आम्ही. आम्ही ह्या घरामध्ये त्यांच्यासाठीच राहतोय. तर तो कुठला लेख, कुणाचा लेख? भुवनेश्वर म्हणते, तुम्हाला एका आईचं मन नाही कळायचं. चारस म्हणतो, कुठली आई, कोणाची आई? तू कधी जन्म दिला अधिपतीला? तुम्ही ती आई होण्यासाठी जन्मच द्यावा लागतो असं काही नाही. आणि हो, आम्ही स्वतःहून ह्या घरात नाही आलो. तुम्ही आणलं म्हणून आम्ही आलो आणि तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अधिपतीची आई झालो. चारस म्हणतो, तीच तर मोठी चूक झाली माझी. पण एवढ्या वर्षांनी का होईना ती चूक मला सुधारायची आहे. बाद झालं तुझ्या विळख्यातून. मला माझं घर मोकळं करायचं आहे. भुवनेश्वर म्हणते, अच्छा, आमच्या अधिपतीने तर तुम्ही आमासनी एवढे बोलायले? ते असताना का बोलले नाही? चारस म्हणतो, माझ्या रक्ताचा मुलगा आहे ग तो. त्याच्यापुढे हतबले मी. आणि तू त्याच्यावर काळी जादू केलीस ना. ती काय बोलताय तुम्ही? आम्ही चेटकीन आहे काळी जादू करायला? आता दोघांचं बरंच पेटतं. आजी म्हणते, चला बरं तुम्ही बाहेर चला. चारस म्हणतो, आई मी कुठेही जाणार नाही. हे माझं घर आहे, मी या घराचा मालक आहे. आता दोघांचं बरंच भांडण होतं. आजी म्हणते, भुये तू तरी चल. भुवनेश्वर म्हणते, दरवेळेस यांचं काय आम्ही ऐकून घ्यायचं? चारस म्हणतो, दरवेळेस? अगं आत्ता कुठे मी बोलायला लागलो? नाहीतर ह्या घराने फक्त तुझंच बोलणं ऐकलंय. भुवनेश्वर म्हणते, आमच्याबद्दल एक शब्द चांगला बोलले नाही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. आज काय ते होऊन जाऊ दे. आजी म्हणते, भुये असं काय बोलते? काय सोक्ष मोक्ष? एवढं काय टोकाचं बोलते? जरा शांत बस की. पण दोघांचं भांडण काय मिटत नाही. आजी निघून जाते. चारस म्हणते, माझ्या घरामधील सगळा आनंद मिटून टाकायचा आहे तुला. माझ्या मुलाचं तुला वाटोळं करायचं आहे. माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार तुझ्या डोळ्यात खुपतोय. भुवनेश्वर म्हणते, अहो ह्या घरासाठी 20-25 वर्ष घालवली. ते काय ह्या घराचं वाटोळं करण्यासाठी? तो म्हणतो, अगं त्यामध्ये तुझा फायदा होता. तुला सगळं आयतं मिळत होतं ना. काही संबंध नसताना एवढे वर्ष राज्य केले ह्या घरावर. ते म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा, तशी तू आयत्या बिळावरची नागिन आहेस. ती काय हो सारखं नागिन नागिन शेवटचं सांगायलो. चारस ओरडतो, आता मात्र दोघांचं बरंच काही सुरू होतं. अक्षरा अधिपतीला म्हणते, मीच तुम्हाला म्हटले ना आपण बाहेर जाऊया. पण आता मलाच टेन्शन आलं आहे. तो चेष्टेने म्हणतो, कसलं टेन्शन आलं आहे? तुम्ही त्याओ आपण पहिल्यांदाच एकत्र जातोय फिरायला, ते पण क्राबी आयलंडला जातोय. अधिपती म्हणतो, काय म्हणलं? ते नावच कळत नाही. ती क्राबी. आता तो पाठ करतो, क्राबी क्राबी. अहो आम्हाला काय भारतात काय भारताच्या बाहेर काय आईसाहेबांना सोडून गेलं ना तर परदेशात गेल्यासारखंच वाटतंय. आपण 10 दिवस गेलो होतो की नाही तेव्हा पण तसंच झालं होतं. सवय नाही ना वर्षानुवर्ष. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही काय घर सोडत नाही. भुवनेश्वर म्हणते, तुमच्या लेकाला आम्ही आमचा लेक मानला, काही चुकलंय का आमचं? चारस म्हणतो, तू घरात पाऊल टाकलं आणि संपत्ती बघितली तेव्हाच तुझी नियत फिरली. तेव्हाच तुझ्या डोळ्यामध्ये मी बघितलं होतं आणि ते बळकावण्याचे कारस्थान तू सुरू केले. आधी स्वतः जम बसवला आणि हळूहळू तुझी एक एक माणसं आणली. तो आता एवढं काय बोलतो? भुवनेश्वर म्हणते, ह्या घरामध्ये तुम्ही आणलं आम्हाला. रडत म्हणते,
तुम्ही जे सांगितलं तेच करत आलो आम्ही. आयुष्य वेचलो ह्या घरासाठी आणि त्याची ही सजा देता. चारुहास म्हणतो, ए ही रडण्याची नाटकं थांबवा. तुझं शिक्षण नाही आहे, पण संस्कार पण नाही आहे, ना स्वभावामध्ये चांगुलपणा आहे. तो आता बरंच काही बोलतो आणि म्हणतो, स्वार्थी बाई आहेस तू आणि तुला ह्या घरामध्ये मानाचं स्थान हवं आहे. माझ्या मनात जागा हवी तुला. माझ्या चारूची जागा घ्यायची तुला. माझी चारू देवी होती देवी. आता तो चारूचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो, तू तिच्या पायाची धूळसुद्धा नाही आहेस. तिच्या नखाची सर नाही तुला आणि तुला माझ्या मनात स्थान हवं आहे का? भुवनेश्वरी म्हणते, आम्हाला तुमच्या बायकोची जागा नाही घ्यायची, पण आम्हाला तुमच्या मनामध्ये एक छोटा कोपरा हवा होता हो. सगळ्या मनावर राज्य नको होतं, एक छोटासा कोपरा हवा होता. चारुहास म्हणतो, दिला असता मी तुला. कोपरा नक्कीच दिला असता. प्रेम नाही, पण बाई म्हणून मान नक्कीच दिला असता. पण त्यासाठी किमान चांगलं वागावं लागतं ग. नको ते औषधं घालून मला निकामी करून ठेवलं. हे अंथरुणावर खितपत पाडलं, कारण ह्या घराचा कारभार तुला हवा होता. ती म्हणते, अहो आम्ही सगळा कारभार हातात घेतला कारण तुम्ही तुमच्या बायकोच्या दुःखात रडत बसला होता. कुणाला काय बी करू देत नव्हता. आमचे अधिपती एवढे होते हो. आम्ही कंबर खचली, उभा राहिलो. तुम्हाला सावरलं, ह्या घराला सावरलं आम्ही. पण चारुहासकडे खूप मुद्दे असतात. तो भुवनेश्वरी ते आता रडता रडता हसायला लागते. तो का तुला मजा वाटते का? ती नाही हो, रागाच्या भरात का होईना तुमच्या तोंडून आमचं नाव ऐकून आम्हाला लई बरं वाटतंय. तो हेच असा शब्दांचा आणि भावनेचा बाजार मांडता येतो तुला. हेच करून माझा मुलगा बळकावलास, तोडला माझ्यापासून. कसले प्रेमाचे रंग आणि रूप ग. तुझं एकच रूप आहे आणि एकच रंग आहे, तो म्हणजे काळा. तुला फक्त पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे आणि गाजवायला अधिकार पाहिजे आणि त्यासाठी तू वाटेल त्या थराला जाशील. माझ्या चारुताने तुझ्यात एक चेहरा सोडला ना, तर नखाचं पण साम्य नाही आहे. मला निकामी करून ठेवलं. माझ्यावर सूड उगाळण्यासाठी अधिपतीचं शिक्षण तोडलं. हे का तुझं प्रेम? आमच्या दोघांचं वाटोळं करण्यात तू काही कसर बाकी ठेवली नाही. एवढ्या वर्षांनी का होईना दिव्याईने माझ्या मदतीला अक्षराला पाठवलं. तुला पत्ताही लागू दिला नाही आणि तिने मला ह्या घराच्या बाहेर नेलं. माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि तिच्यामुळे मी चालतोय, बोलतोय. हा माझा दुसरा जन्म आहे आणि तो जन्म मला माझ्या मुलीसारख्या सुनेने दिलाय. तो बरंच काही बोलतो. भुवनेश्वरी म्हणते, हे बघा, आता तुम्ही डोळ्याला झापडच बांधायची ठरवली तर आम्ही काय करणार? आता सांगा, तुम्ही आमचं काय करणार? आम्हाला हाताला धरून घराबाहेर काढणार? चारुहास म्हणतो, गरज पडली ना ते पण करील मी. पण ती पण काय? भीती वाटायला लागली ना लेक काय करल? कारण तुम्हाला पण माहिती आहे, अधिपती ना तुम्हाला बाप मानतो ना आई म्हणतो तुमच्या लाडक्याच चारुलताला. आता चारुहास मोठ्याने ओरडतो आणि तिच्यावर हात उगारतो. भुवनेश्वरी घाबरते आणि चेहऱ्याला पोहते. त्याला एवढा भयंकर राग आलेला असतो की ती हादरते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.